विद्राव्य खताचे प्रकार व कार्य। नमस्कार कृषी मित्रांनो, STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलमध्ये मी सखाराम राठोड आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। कृषी मित्रांनो, विद्राव्य खताचे कार्य व कोणत्या वेळेला ते वापरात आणावे हे खूप महत्त्वाचा विषय बऱ्याच शेतकऱ्यांनी मला मागील व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं आणि काही शेतकरी बांधवांचा फोन सुद्धा आला होता। त्या संदर्भात मी आज जे सविस्तर माहिती देणार आहोत विद्राव्य खताचे कार्य आणि ते कोणत्या वेळेला कोणतं खत लागू होईल किंवा द्यायचे ह्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर बऱ्याच कंपन्यांकडे वॉटर सोल्युबल खत हे उपलब्ध आहे, पण जे G9 आणि जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ह्या खताचा वापर का करावा, कारण काही दळभद्री कंपनीवाले हे मिठाच्या रेटमधले जे खत आणून मार्केटला विकण्याचं कुकर्म म्हणजे चुकीचे कामं करतात। तर अशा कंपन्यांकडून किंवा विक्रेत्याकडून आपण खत घेणे टाळावे, जेणेकरून ज्याच्यामध्ये जे खत मात्रा आहे ठरलेली ती नेमकं कशी असावी, तर ती खरंच ओरिजिनल आहे की नाही हे कसं ओळखावं ह्या संदर्भात मी सविस्तर सगळं तुम्हाला आज माहिती देणार आहे। तर विद्राव्य खताची जी कार्य आहेत आणि कोणत्या वेळेला कोणतं खत द्यायचं आणि विद्राव्य खत हे खरंच म्हणजे शुद्ध किंवा खरं ओरिजिनल आहे की नाही हे कसं ओळखायचं ह्या संदर्भात मी सगळं सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन येणारे जे व्हिडिओ आहेत हे सगळ्यात आधी आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ह्या महत्त्वाच्या माहिती पाठवा, कारण हा जो चॅनल आहे मी फक्त कृषी बांधवासाठी जे की कृषीविषयक प्रत्येक घटकावर मी तुम्हाला माहिती पुरवण्याचं काम करणार आहे। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला सुरू करूया आजची महत्त्वाची माहिती विद्राव्य खताचे कार्य आणि कोणत्या वेळेला कोणतं खत द्यायचं तर त्या संदर्भामध्ये। तर सगळ्यात प्रथम आपण नंबर 1 ला 19-19-19 किंवा 20-20-20 ह्याला स्टार्टर खत म्हणतात। हे बॅलन्स खत असल्यामुळे NPK हे सम प्रमाणात असल्यामुळे याला स्टार्टर किंवा बॅलन्स खत म्हणतात आणि हे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत ह्या खताचा वापर केला जाते आणि 19-19 हे बरेच शेतकऱ्यांना आणि बरेच शेतकरी वापरतात सुद्धा। तर याचा वापर प्रत्येक शेतकरी करतात। तर 19-19 हे वाढीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला द्यायला पाहिजे। नंबर 2 0-52-34 मोनो फॉस्फेट, याला मोनोफॉस्फेट सुद्धा म्हणतात। मोनो पोटॅशियम फॉस्फेट हे 0-52-34 हे ज्या वेळेला वाढ थांबवायची आहे आणि फळाची संख्या वाढवण्यासाठी याच्यामध्ये आपण वापर करतो। तर 0-52-34 नत्राचं प्रमाण 0 आहे, 52% हे स्फुरद आहे आणि 34% पालास आहे। ह्या घटकावरच आपल्या लक्षात आलेले असेल की हे फुलकळी किंवा फळाची साईज वाढण्यासाठी, तसंच फुलाची संख्या फळाची साईज वाढवण्यासाठी, तसंच फळाचा आकार चकाकी वाढण्यासाठी या ग्रेडचा वापर केला जातो 0-52-34। 19-19 0-52-34 12 पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे, पण बरेच कंटेन्स किंवा वॉटर सोल्युबल विषयी माहिती नसल्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हे आयुष्यभर कामी येणारी अशी माहिती असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। 19-19 0-52-34 त्या संदर्भात पाहिलं। त्याच्यानंतर 12-61-0 मोनो अमोनियम फॉस्फेट। 12-61-0 हे खत बऱ्याच शेतकऱ्यांना परिचित आहे। 12-61 12% नत्र आणि 61% स्फुरद, 0% पालास। तर 12-61-0 हे फुटवे फुटण्यासाठी म्हणजे नवीन ब्रँचेस येण्यासाठी आणि जे कळी आहे किंवा पिकाला जी कायिक वाढ आहे हे थांबून कळी येण्याचं प्रमाण तसंच फुटवे फुटण्याचं काम करते। नवीन मुळाची तसेच शाकीय वाढ करण्याचं काम हे 12-61-0 आणि विशेष म्हणजे फुटवे फुटण्याचं काम करते। त्यासाठी बरेच कृषी बांधव किंवा शेतकरी मित्र हे आपलं 12-61-0 हे डिमांड करतात। नंतर जे आहे 13-40-13 हे नवीन फुटवे आणि पात्या वगैरे लागण्याच्या अवस्थेत, तसेच नवीन कळी लागण्याच्या अवस्थेमध्ये 13-40-13 याची मागणी किंवा याचा वापर केला जातो। 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट हे फुलकळीच्या अवस्थेमध्ये अन्न निर्मिती करून पिकाला अन्न पुरवठा करण्याचं काम करते, तसेच पिकामध्ये प्रतिकारशक्ती वाढवून
अवर्षण जे प्रभाग आहे, अवर्षण किंवा दुष्काळी ज्या वेळेला पाण्याचा ताण पडतो त्यावेळेला पिकाला 13-0-45 हे प्रतिकार क्षमता निर्माण करण्यास मदत करते आणि पीक हे तग धरून राहतात. तर अशा अवस्थेमध्ये किंवा अशा वेळेला आपण 13-0-45 याचा वापर करू शकतो. 12-32-61 12% नत्र, 32% स्फुरद आणि 61% पालास हे जे घटक आहे, हे जे विद्राव्य खत आहे, हे पिकाची जी कायिक वाढ होते म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ ज्या ठिकाणी किंवा होत असेल तर 12-32-61 हे खत आपण वापरण्यास हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे खताचे जे खतचे ग्रेड आहेत ते ज्या वेळेला त्याचं गरज पडते आणि कधी वापर करायचं या हिशोबाने आपण माहिती देत आहोत. तर जे पुढील ग्रेड आहे 24-24-08, तर 24-24-08 नत्र 24 स्फुरद 24 आणि 8% पालास. तर हे जे खत आहे हे सेम 19-19 किंवा जे आहे 19-19 टाईपमध्ये काम करते. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणेच्या अवस्थेमध्ये 24-24-0 हे चांगल्या पद्धतीने उपयोगात येते. 0-0-50 पोटॅशियम सोनाईट, ज्याच्यामध्ये 0% नत्र, 0% स्फुरद आणि 50% पालास हे अतिशय महत्त्वाचं आणि पिकातील जे फळ किंवा शेंगा आहेत याला चकाकी देण्याचं, तसंच वाढविण्याचं काम, शायनिंग देण्याचं काम, तसंच गोडवा निर्माण करण्याचं काम हे 0-0-50 खत करत असते. 0-0-50च्या वापरामुळे फळ पिकाची टिकवणूक सुद्धा वाढते आणि साईज तसेच चकाकी टिकून राहण्याचं काम हे 0-0-50 खतामुळे होते. तर 0-0-50 हे पालेभाजीवाले तसेच फळबागावाले जास्त प्रमाणात वापरतात. तर कृषी मित्र हो, 0-0-50 हे फळबागवाल्यांना चांगल्या पद्धतीचे माहीत आहे आणि तिथपर्यंत त्यांचा वापर कशा पद्धतीने कोणत्या वेळेला करायचे याची सुद्धा माहिती आहे. त्याच्यानंतरचा जो वॉटर सोल्युबल खत आहे, जे विद्राव्य खत आहे, हे कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम नायट्रेट मुळ्या जोमदार वाढण्यासाठी ह्या खताचा चांगल्या पद्धतीचा वापर केला जातो. मुळ्याची जोमदार वाढ होणे तसंच सुरुवातीची जी वाढीची अवस्था आहे ह्यावेळेला कॅल्शियम नायट्रेटचा वापर बरेच शेतकरी बंधू करतात आणि कॅल्शियम नायट्रेटची माहिती ही जास्त प्रमाणात नसल्यामुळे शेतकरी बांधव शक्यतो 19-19, 052-34-12-61 आणि 0-0-50 इथपर्यंत त्यांना जास्तीची माहिती आहे. पण त्यापेक्षाही अपग्रेड असे खतं, विद्राव्य खत आहेत आणि जे वेळीच लागू होतात. जे आपण बेसल डोस देतो, जमिनीतून जे खत देतो हे लागण्यास काही विलंब लागतो. नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल, हे नत्र 2 ते 3 दिवस, त्याच्यानंतर स्फुरद 20 ते 25 दिवस, पालास 45 ते 50 दिवस एवढं कालावधी लागते. आणि ज्या वेळेला झाडाला नेमकी गरज पडते तर आपण फवारणीद्वारे किंवा ड्रीप असेल तर पाण्या वाटे आपण हे विद्राव्य खतं देत असतो आणि ते लवकर दिल्या गेल्यामुळे पिकामध्ये पोषण तत्व हे टिकून राहते आणि उत्पन्नात वाढ सुद्धा होते. तर कृषी मित्रांनो, ही जी माहिती आहे ही खूप महत्त्वाची असून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा आणि आपल्या जे इतर शेतकरी बांधव यांना सुद्धा आपण ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि सर्वात विशेष म्हणजे आपण वॉटर सोल्युबल खतं नेमकं ओळखायचं कसं, ओरिजिनल आहे की नाही. कारण जे ओरिजिनल आहे आणि डुप्लिकेट आहे याच्यातलं फरक कसं ओळखायचं, तर त्यासाठी आपण जे विद्राव्य खतं घेतो हे पाण्यात टाकल्याच्या नंतर पटकन विरघळून जातात आणि पाण्यामध्ये सामावून जातात. तर विद्राव्य खत हे पाण्यामध्ये मिक्स करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जे विघटन हे फास्ट होऊन जाते. त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येऊन जातं. बरेच शेतकरी बांधव खतामध्ये पाणी टाकतात तर मिश्रण व्यवस्थित होत नाही. तर आधी पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खत टाकायचं. 19-19ला 1 किलोसाठी कमीत कमी 15 लिटर पाणी हे ड्रीपमध्ये सोडण्यासाठी घ्यायचं. तर असं कंपनीच्या जे शिफारस आहे त्यानुसार आपण खताचं ह्या जे वॉटर सोल्युबल खत आहे त्याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्सला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.